चौंडेश्वरी नमोस्तुते। रंगनवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या टॅगलाईन अंतर्गत श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या सौजन्याने चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये मी सौ तृप्ती अनिरुद्ध डंबाळ तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आजपर्यंत आपण नवदुर्गेची अनेक रूपे पाहिली आहेत, जी काही राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्राशी संबंधित होते। आज जी आपली नवदुर्गा म्हणून लाभलेल्या आहेत, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सौ माधुरी सुनील सातपुते मॅडम। नमस्कार। नमस्कार मॅडम, तुमचे आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत। प्रथमतः तुमची स्वतःची ओळख आणि या सामाजिक कार्याची ओळख थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल काय? ठीक आहे, मी सौ माधुरी सुनील सातपुते, मी मुळशी कराडची, मला इथे इचलकरंजीमध्ये दिले। माझे मिस्टर, मी आणि माझी 2 मुलं, एवढेच माझं छोटंसंच कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबात मध्ये मी खूप समाधानी आहे। परत माझ्या माहेरचं जरी ओळख सांगितली तर आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे। 4 बहिणी माझ्या एज्युकेटेड आहेत, म्हणजे आम्ही 4 पण एज्युकेटेड। माझा भाऊ असतो अमेरिकेला, माझी बहीण असते ऑस्ट्रेलियाला। म्हणजे त्या अनुषंगाने मी या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला कशाचाही रस नव्हता। म्हणजे ज्या वेळेला आपण लग्न होऊन माहेरी सासरी येतो त्यावेळेला सासरच्यांची जशी वागणूक असते ती थोडीशी वेगळी असते, म्हणजे त्या काळात थोडीशी वेगळी होते। मग नंतर कमीत कमी एक 10-15 वर्ष मुलं मोठी करण्यातच गेलं आणि घरचं वातावरण असं होतं की बाहेर पडायचं नाही। त्यामुळं घरात फक्त राहून सारखे मी आजारी पडायला लागले। म्हणजे माझ्या कार्याची सुरुवात करत असताना ज्या वेळेला मी सारखे आजारी पडायला लागले तेव्हा डॉक्टर स्वतःच म्हटले की फक्त तुम्ही यातून थोडंसं बाहेर पडा। म्हणजे या क्षेत्राकडे तुम्ही अशा पद्धतीने आकर्षित झालात? हा, मग आकर्षित झाले। म्हणजे मला घरातून बाहेर पडता येत नव्हते, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला थोडासा सपोर्ट केला की बाबा तू थोडंसं घरातनं बाहेर पड। अगदी घरातच राहून तू राहिलीस की तुला काहीच करता येणार नाहीस, तू टॅलेंटेड आहेस आणि तुझ्यात सगळे गट्स पण आहेत, पण तू बाहेर पडू शकत नाहीस। मग त्या निमित्तानं सासऱ्यांनी बाहेर काढल्यानंतर मी थोडंसं बाहेर आले। कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपल्याला फॅमिली सपोर्ट हा लागतो, मग तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट असा होता काय? कौटुंबिक सपोर्ट म्हणजे मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट होता। म्हणजे तू काही करशील तर तुझ्या पाठीमागं मी उभा आहे, पण घरातल्या वातावरणामुळे तेही सपोर्ट करण्यात थोडंसं हे करत होते। पण सासऱ्यांनी सपोर्ट केल्यानंतर मी बाहेर पडले। सुरुवातीला मी क्लासेस जॉईन केले, सगळे क्लासेसच्या माध्यमातून मी 1 वर्ष 2 वर्ष सगळे क्लासेस जॉईन करून सगळे क्लास शिकून घेतले। आधी क्लास शिकल्यानंतर पुन्हा मग मला 2 वर्षांनी परत एक अनुभव असा आला की ज्या वेळेला मी क्लास घेतले त्याच्यानंतर 2 वर्षांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून एक बॅच आली मला की मॅडम तुम्ही ही बॅच घेणार का? आणि दुसऱ्या ज्या मॅडम बॅच घेत होत्या त्या बॅच घेताना त्याही म्हटलं मी घेणार। पण ज्या वेळेला मी सरांना सपोर्ट केलं की सर मला खरोखर हा अनुभव मला खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि मला घेणं गरजेचं आहे, म्हणून मग मी ती बॅच घेतली आणि बाय चान्स मला त्या बॅचमध्ये इतका छान रिस्पॉन्स मिळाला। म्हणजे कशाचाही अनुभव नसताना। कोणत्या बॅचेस सुरू होत्या त्यावेळेला? कुकिंगची बॅच, पार्लरची बॅच, ह्या 2 बॅचेस मला मिळाल्या। क्लास शिकले मी सगळे आणि लगेच मला दुसऱ्या वर्षात म्हणजे त्या बॅचेस आल्या। म्हणजे सामाजिक कार्यासोबत तुम्हाला इतरही कुकिंगच्या क्षेत्राची सुद्धा मग त्याच्यातून माझी सुरुवात मेन तिथूनच झाली। म्हणजे सामाजिक क्षेत्रात मी नंतर वळले, पण आधी मला ह्या ऍक्टिव्हिटी मी सगळ्या अगदी पूर्ण केल्या। सामाजिक कार्यात असं तुम्ही कार्यरत आहात, आता सुद्धा ह्या गोष्टीचा तुमचा वैयक्तिक आयुष्याशी काही? वैयक्तिक आयुष्याशी असं काही म्हणजे संबंध वगैरे काही नाही। फक्त एवढंच की मी ज्या ह्याच्यातून सपोर्टमधून बाहेर पडले, ज्या वेळेला मी हे क्लासेस घेतले आणि नंतर बाहेर पडल्यानंतर एक बचत गटाची संकल्पना आली आमच्या डोक्यात की त्या वेळेला 1917 साली मी बचत गटाची सुरुवात केली। पहिला एक बचत गट काढला। बचत गटानंतर मग मी महिलांचा जे विश्वास असतो तो विश्वास संपादन केला। कारण बऱ्याच महिलांमध्ये असा न्यूनगंड असतो की
महिला ह्या बचत गट चालवू शकतील का, बाबा ज्यांच्याकडे आपण पैसे भरतो त्या परत आपल्याला परत देतील का, बरोबर आहे. हा विश्वास मी त्यांचं संपादन केला. मग 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग मी सगळ्या आमच्या भागातल्या सर्व लेडीज बाबा वहिनी आहेत आणि आपल्याला चांगला सपोर्ट करतायत म्हणून मग परत मी असे 13 बचत गट काढले लगेच. खूपच छान. 13 बचत गटातून मी माझ्या कार्याची सुरुवात केली. त्यामुळे इतका महिलांचा सपोर्ट वाढला, महिलांचा विश्वास पण वाढला. त्यामुळे ते समाधान मला खूप मोठं वाटते. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य ह्याचा बॅलन्स कशा पद्धतीने करता? कारण एक गृहिणी म्हणून घरातलं बाहेरचं असं करणं खूप अवघड जाते. मग ते तुम्ही बॅलन्स कशा पद्धतीने करू शकता? सुरुवातीला काम करत असताना सासूबाई आजारी असायच्या, त्यामुळे घरातनं थोडंसं बाहेर पडताना किंवा काही जरी केलं तर सगळं घरातलं आवरूनच बाहेर पडायला लागायचं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठायचे आणि सगळं पटकन घरातलं आवरायचं. अगदी इव्हन त्यांचं जेवण नाश्ता गोळ्या औषधं सगळं तिथल्या तिथं ठेवून मगच मी बाहेर पडत होते. तुम्हाला हे कार्य करत असताना पुरस्कार तर नक्कीच मिळालेले असणार. मग ते कोणकोणते पुरस्कार तुम्हाला? रोटरी क्लबच्या माध्यमातून मी रोटरीमध्ये गेले 15 वर्ष मी कार्यरत आहे. रोटरीच्या आतापर्यंत कमीत कमी 15,000 विद्यार्थिनींना मी प्रशिक्षण दिलेलं. त्यामध्ये कुकिंग असू देत, पार्लर असू देत, सगळ्या क्षेत्रामधल्या माझ्या ज्या मुली आहेत त्या व्यवसायाशी निगडीत असल्यामुळं आणि माझ्याकडून शिकून गेलेल्या ज्या महिला आहेत त्या सर्वच महिला आतापर्यंत म्हणजे आता पार्लरच्या अनुषंगाने मी जेवढे क्लासेस घेतले बऱ्याच मुलींनी पार्लर काढले आणि त्याच्या उद्घाटनालाही त्यांनी मला बोलवलं. म्हणजे त्यांना मी स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. आणि मग रोटरी क्लब तर्फे मला 2018ला पहिला पुरस्कार मिळाला वुमेन्स अवॉर्मेंट म्हणून. एम्पॉवरमेंट अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर 2021लाही मिळाला. त्याच्यानंतर 2022ला मला निर्मिती महिला मंचचा 3रा पुरस्कार मिळाला. हे असं कार्य करत असताना काही चांगले काही वाईट अनुभव नक्कीच तुम्हाला आलेले असणार आहेत. असा कोणता क्षण आहे काय की तुम्ही ते कधीच विसरू शकणार नाही? तुमच्या ह्याच्यातील असा अविस्मरणीय क्षण कोणता? हे क्लास करत करत मी राजकारणाकडे थोडीशी वळले. आमच्या भागातले जे ज्येष्ठ आहेत की सगळ्यांनाच परिचित आहेत, मदन कारणे यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यातून माझा राजकीय प्रवास चालू झाला. त्या प्रवासामध्ये ज्या वेळेला आता मागच्या 2024मध्ये आम्ही एक ह्याच्यातून बालाजी फाउंडेशन म्हणून एक म्हणजे डोळ्यांचं एक शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये कमीत कमी 16 भागामध्ये आम्ही ते शिबिर घेतलं. 16 भागात म्हणजे 2 महिने ते अखंड शिबिर चालू होतं आणि त्या शिबिरामध्ये सगळ्यांना मोफत आम्ही डोळ्यांचे चष्मे वगैरे दिले आणि ऑपरेशनही मोफत केले. त्याच्यामध्ये जे ऑपरेशन केले आणि आता मला असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर गेले की प्रत्येक भागातल्या ज्या महिला आहेत म्हणजे वयस्कर महिला ज्या आहेत त्या वयस्कर महिला मला सगळ्या जणीच ओळखतात. मग त्याच्यामध्ये त्या ज्या महिला भेटतात मला की ताई तुम्ही आम्हाला भेटलात आणि आमचं ऑपरेशन झालं, तुमच्यामुळं आम्हाला खरोखर छान संधी मिळाली आणि मोफत झालं ते ऑपरेशन. म्हणजे हे मला असं अनुभवायला कुठेही भेटलं तरी ते खूप छान फिलिंग होते मला. त्याचा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? रिस्पॉन्स चांगला आणि अजूनही आमचं शिबिर चालूच आहे. तुम्हाला असं वाटतंय का की लोकांचा समाजशास्त्राकडे ह्या बघण्याचा, सामाजिक क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे? नक्कीच बदलला पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये नेहमीच व्यस्त असते, पण समाजकार्य करताना जो आपल्याला येणारे अनुभव आणि अनुभवाचे बोल जे वेगळे असतात, पण जे आत्मिक समाधान असतं जे समाजातल्या लोकांना आपण सेवा केल्यानंतर मिळतं ते नक्कीच मिळतं. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू शकते की आपल्याबरोबर दुसऱ्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, आपणही करावं आणि त्याच्यामध्ये जे आत्मिक समाधान मिळते ते अनुभव. भावी तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आत्ताची ही जी भावी पिढी आहे ती पिढी जास्तीत जास्त मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी चाललेली आहे. मग मोबाईलच्या आणि व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःच्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष देऊन समाजामध्ये जे परिवर्तन करायला पाहिजेत की जेणेकरून त्याचा विकास हा समाजाला होईल, हा उद्देश त्या ठिकाणी त्या यांनी करायला पाहिजेत. मी आणखीन एक अनुभव सांगते. म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर असेल तर कुठे कमी पडायचं नाही. हा एक अनुभव मला आला की 2018 साली मी ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाला गेले त्यावेळेला माझ्या बहिणीकडे बहीण आहे माझी. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर बहिणीकडे म्हणजे मोठ्या पुढाकाराने गणपती उत्सव तिथं साजरा करतात. त्यावेळेला त्यांच्याकडं गाण्याचा मोठा कार्यक्रम होता. सोनू निगम तिथं आले होते. मग त्यांच्या जे बघायला जी लोक होते
त्यांचं नाश्त्याचं नियोजन आमच्या म्हणजे बहिणीच्या मिस्टरांच्याकडे होतं. मग अचानक त्यांनी ज्यांना नियोजन दिलं होतं ते अचानक आजारी पडल्यामुळे तो कॅन्सल झाला होता. आणि कार्यक्रम कॅन्सल नाही, तो जो नाश्त्याचा नाश्त्याचा जो हे होता ना तो कॅन्सल झाला. त्यामुळं सकाळी सकाळी माझे भाऊजी आले आणि म्हटले की काय करायचं आता, आपण एवढा मोठा प्रोग्राम आहे आणि नाश्ता जर दिला नाही तर आपल्या प्रोग्रामाला गालबोट लागेल. म्हणजे साहजिकच तिथल्या लोकांचं त्यांना महाराष्ट्रीयनच नाश्ता पाहिजे होता. मग मी विचार केला की बाबा आपण सगळं करू शकतोय, कुकिंग क्षेत्रात एवढं आपण मी प्रत्येक हे करते तर आपण करूया म्हटलं. तर मला म्हटलं नक्की तुम्ही करणार का, तर हो म्हटलं आपण करूया. आणि तिथं कसं आपल्यासारखं भांडी वगैरे काय नसतं. मग इतकी जुळवाजुळव मी कशाची केली, सगळं सामानाची जुळवाजुळव केली. आणखीन ते उपीट आणि शिरा फक्त द्यायचं होतं आणि त्याची किंमत किती $1.5. $1.5 म्हणजे 75 रुपयाला उपीट आणि 1 कप चहा. मग तो आम्ही सकाळी जवळपास आम्ही उपीट करायला, मला 3 किलोचं उपीट करायला साधारण 4 तास लागले. पण तिथं कसं एवढी मोठी इन्स्ट्रुमेंट नव्हती ना, मग तेवढ्यातल्या तेवढ्यात केली. आणि तो कार्यक्रमाला बरोबर आम्ही 4 वाजता पोहोचलो आणि सगळ्यांना नाश्ता दिल्यानंतर तो नाश्ता सगळ्यांना इतका आवडला की सगळ्यांच्या तोंडावरचं जे समाधान होतं ते बघून आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे तुमची ख्याती फक्त आपल्या इथपर्यंत नाहीये, तुमच्या कुकिंगची ख्याती ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचलेली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही मला आवड पण आहे की इतरांना खाऊ घालणे, हे माझा खरंच खूप छंद आहे. कुणी असेल तर नवीन नवीन पदार्थ खाऊ घालतो. आणि यातून सुद्धा आणखीन मी क्लास केले, राजकारणात आहे. त्याच्यानंतर मी एक आमचं केकचं शॉप चालू केले आणि आता शॉपमध्ये माझ्या रॉयल केक शॉप म्हणून चालू आहे. 100 रुपयापासून केक देतो आम्ही. क्वालिटी उत्तम आहे, त्यामुळे रोजचे माझे 40-50 केक जातात शॉपमधनं आणि स्वतः आम्ही घरात करतो, कुणाकडे करून घेत नाही. आणि या सगळ्याच्या पाठीमागचं जर असेल तर मला सपोर्ट करतात माझे मिस्टर. आणि माझ्या आईचं, मी आईचं नाव आवर्जून देते की माझ्या आईला, आम्ही 5 भावंड, त्याच्यामध्ये आईनं मला जो सपोर्ट केलाय कठीण परिस्थितीत असताना सुद्धा, जे शब्द आईनं मला सांगितलेले हे दिवस राहत नाहीत, ह्याच्यावरती मी आतापर्यंत एवढी ठाम राहिले. आणि तिच्या शब्दानुसार एकही दिवस परत मी विसरला नाही की बाबा ह्याच्यावरती. म्हणून माझ्या आईचे खूप मी आभार मानते. आई आणि माझी मोठी बहीण खूप सपोर्ट केला त्यांनी मला. चौंडेश्वरीच्या युवा फाउंडेशन आणि युती फाउंडेशनच्या त्यांनी राबवलेले अनेक उपक्रमाबाबतीत तर तुम्हाला माहिती असेलच. मी नेहमी बघत असते समाजात काम करत असताना किंवा इकडे तिकडे पाहत असताना मी नेहमी बघते की चौंडेश्वरी युवा आणि चौंडेश्वरी युती फाउंडेशन बरेच मोठे, म्हणजे सामाजिक असू देत, राजकीय क्षेत्रातले असू देत, कला क्रीडा क्षेत्रामध्ये असू देत, गरजू मुलांना वया वाटपाचं असू देत, किंवा जे औषध उपचारासाठी लागणारं हे खर्च वगैरे असू देत, किंवा इन्स्ट्रुमेंट जे लागतात आजारी पडल्यानंतर लोकांना जे इन्स्ट्रुमेंट लागतात तेही तुम्ही पुरवतात. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो की आपल्या समाजामध्ये जे लोक आजारी पडतात किंवा त्यांना कमतरता भासते, त्या कमतरतेनुसार तुम्ही सगळ्यांना ते देत असता, म्हणजे पुरवत असता. मला खूप अभिमान वाटतं आणि मी सगळ्यांचेही आभार मानते की तुम्ही या ठिकाणी मला आज बोलवलात, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आपण आपल्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल इतकं छानसं काही आता बोलला आहात की याचा नक्कीच भावी पिढीला काहीतरी सदुपयोग होईल, काहीतरी ते प्रेरणा घेऊ शकतील. तुम्ही सर्व प्रश्नांना मनापासून उत्तर दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपल्या कार्याला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. देवीची ही तुम्हाला ओटी रूपे प्रसाद. थँक्यू व्हेरी मच. चौंडेश्वरी नमोस्तुते.